शासन निधीच्या कुबड्यांचा आधार घेत महापालिका प्रशासनाने सन 2025 ते 26 चे तब्बल 1113 कोटी 52 लाखांचे बिग बजेट तयार केलं असून सुमारे 19 कोटी 40 लाख शिल्लकीचे हे अंदाजपत्रक आहे। यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कोणतीही करवाढ लादलेली नाही, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। प्रशासनाने ब्ल्यू आणि ग्रीन बजेट तयार केलं असून जुन्या योजनांवर भर दिला गेलाय। महापालिका सन 2024 ते 25 चे सुधारित आणि 2025 ते 26 चे नियोजित अंदाजपत्रक मुख्य लेखापाल अभिजित मेंगडे यांनी प्रभारी आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे सादर केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, विजय यादव आदी जण उपस्थित होते। सन 2024 ते 25 चे तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी 823 कोटी रुपयांचा कोणतीही करवाढ नसलेले व शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर केलं। त्यामध्ये यावर्षी तब्बल 290 कोटींची वाढ अपेक्षित धरत 1113 कोटी 52 लाख 56,753 रुपयांचे 2025 ते 26 चे अंदाजपत्रक तयार केले। 1094 कोटी खर्चाचा तर 19 कोटी शिल्लकीचं अंदाजपत्रक आहे। प्रभारी आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सूचनांचा विचार घेऊन यावर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले। मर्यादित साधनांचा वापर करून वस्तुनिष्ठ आणि कोणतीही करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आहे। यामध्ये पर्यावरण अहवाल तयार करणे, ड्रोनने वृक्षगणना, श्वान निर्बीजीकरण आणि निवारा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीयपंथी सक्षमीकरण योजना, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना, सफाई कर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेड बांधणे, प्रधानमंत्री ई-बस सेवा, सफाई कर्मचारी गणवेश, राजमाता जिजाऊ सदृढ माता सकस आहार योजना, आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार योजना, कारपॉट निर्माण करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्यानंतर मिरजेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिरज महाराणा प्रताप चौकात एकत्रित येऊन आम्ही एकसंघ असल्याचं दाखवून दिलं। नेते पण निष्ठावंत कार्यकर्ते असूनही उद्धव ठाकरे यांनी साथ सोडली नसल्याचं दाखवून दिलं। जिल्ह्यात कुठेही खिंडार पडलेलं नाही, ते गेले आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी गेलेत असं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महाराणा प्रताप चौकात शक्ती प्रदर्शन केले। मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीराव सातपुते म्हणाले, कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक हे कुठेही गेले नाहीत। मिरजेचे कट्टर शिवसैनिक हे आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहेत। मिरज तालुक्यात शिवसेनेला मानणारा मोठा गट आहे। सर्व शिवसैनिक हे निष्ठावंत असून कुठेही गेले नाहीत। नुसत्या वावड्या उठवायचं काम शिंदे सेनेनं केलेलं आहे। उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ ह्याच्या जोरदार घोषणाबाजीने महाराणा प्रताप चौक दणाणून गेला। शिवसेनेचे माजी आजी पदाधिकारी आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता। शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, तालुका प्रमुख संजय काटे, शहर प्रमुख महादेव हुलवान, तानाजी सातपुते, शंभूराज काटकर, महादेव मगदूम यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। कुत्र्याला भुंकल्याच्या कारणावरून अमेरिकन बुली जातीच्या विस्की नामक श्वानावर कुऱ्हाडीने गंभीर वार केल्याची घटना इस्लामपूर बिरोबा नगर येथे बुधवारी घडली। या प्रकरणी सचिन रामचंद्र वळसे, रुपाली सचिन वळसे यांच्यावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद झालाय। गर्भवती असलेल्या अमेरिकन कुत्रीवर कुऱ्हाडीने वार करून माणसातल्या क्रूरतेची परिसीमा गाठली। या गंभीर दुखापतीच्या धक्क्याने तिचा गर्भपात देखील झालाय। बिरोबा नगर येथे मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मनीषा नांगरे या दूध आणण्यासाठी जाताना अमेरिकन बुली जातीच्या मादी श्वान विस्कीला घेऊन निघाल्या होत्या। यावेळी सचिन वळसे यांच्या घरासमोर त्यांचं कुत्रं बसलं होतं। त्यावेळी ही अमेरिकन कुत्री त्यांच्यावर भुंकत जवळ गेली होती। त्याचा राग सचिन वळसे याला आला होता। त्याच्या रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने या गर्भवती असणाऱ्या कुत्रीच्या मानेवर आणि पाठीत वार करून गंभीर जखमी केलं। तर रुपाली वळसे हिने तुमचे कुत्रे पुन्हा दारात आले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी मनीषा पाटील यांना दिली। मुक्या प्राण्याबाबत ही घटना घडली असल्याने पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह हवालदार दीपक ठोंबरे, सचिन यादव, राहुल कुंभार यांना घटनास्थळी पाठवत जखमी कुत्रीला येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेत तिचं प्राण वाचवले। संजयनगर परिसरात असलेल्या आरवाडे पार्क येथील बंद घराचं कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून पोलिसांनी घरफोडीतील 1,45,000चे दागिने आणि 2,94,100 रुपये अशी रोकड एकूण
4,39,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सौरभ महादेव पवार असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। आरवाडे पार्क येथे अफसाना मुलानी आपल्या कुटुंबियांसह राहत होत्या। दिनांक 4 मार्च रोजी मुलानी या बाहेर गेल्या असता बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केला होता। याबाबत मुलानी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात सराईत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथे असलेल्या महापालिकेच्या गाळ्याजवळ एक जण चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे। यावेळी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित सौरभ पवार हा त्या ठिकाणी आला। त्याच्यावर संशय आल्याने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळील पिशवीत दागिने आणि लाखोंची रोकड मिळाली। सदरच्या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी आरवाडे पार्क येथील बंद घर फोडून घरफोडी केली आहे। यावेळी त्याच्याकडून 1,45,000चे दागिने आणि 2,94,100 रुपये रोकड असा एकूण 4,39,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। महापालिका क्षेत्रात घरपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी अमरावती येथील एका कंपनीला प्रति मालमत्ता 720 रुपये प्रमाणे दर दिलाय। त्यामुळे कंपनीला 2 लाख मालमत्ता पाठीमागे 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। हा बोजा आता महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे। दरम्यान सर्वेक्षणामुळे महापालिकेच्या मालमत्ता 2 लाख पार झाल्या आहेत। महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता रेकॉर्डवर आणण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार 1 वर्षापूर्वी हे सर्वेक्षणाचं काम सुरू झालं होतं। अमरावती येथील एका कंपनीला सर्वेक्षणाची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आहे। कंपनीला प्रति मालमत्ता पाठीमागे 720 रुपये देण्याचा निर्णय झाला होता। त्या कंपनीच्या माध्यमातून सांगली, मिरज व कोपवाड या तिन्ही शहरातील मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यात आले। महापालिका क्षेत्रात पूर्वी 1,51,000 मालमत्ता होत्या, त्यामध्ये वाढ झाली असून 2,08,000 मालमत्तांची नोंद झाली आहे। या मालमत्ताधारकांना घरपट्टीची बिले देण्यात आली होती। महापालिकेकडे पूर्वी 70 कोटींची घरपट्टी वसूल होत होती। या नव्या सर्वेक्षणामुळे तब्बल 55 कोटींची वाढ झाली आहे। 125 कोटी अंदाजित घरपट्टीची डिमांड धरण्यात आली होती। मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाढीव घरपट्टीला 2 वर्ष स्थगिती दिली आहे। शिवाय ज्या मालमत्ताधारकांची नोंद नाही त्यांनी शास्ती दंड न लावता घरे अधिकृत करण्यासाठी जून अखेरची मुदत दिली आहे। त्यामुळे वाढीव घरपट्टीचा सर्वे हा महापालिकेसाठी फायद्याचा दिसून येत नाही। महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल 14 कोटींचा बोजा पडणार आहे। चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करून शिराळा पोलीस ठाण्यात हजर झालेला संशयित आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे याला शिराळा न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिचा खून केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असणारा मंगेश चंद्रकांत कांबळे हा मांगले येथे आई व भावाकडे 4 दिवसांपूर्वी आला होता। गुरुवारी घरातील सर्वजण एका कार्यक्रमासाठी गेले असताना पत्नी प्राजक्ता कांबळे हिच्याबरोबर जोरदार वाद झाला। या वादातून त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह लोखंडी 20 मीटर पेटीत घालून पसार झाला होता। ही घटना त्याचा 6 वर्षाचा मुलगा शिवममुळे त्वरित उघडकीस आली। त्यानंतर नातेवाईकांच्या दबावानंतर शिराळा पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला होता। शिराळा पोलिसांनी रितसर पंचनामा आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला। रात्री त्यांच्या कोकरूड या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान संशयित आरोपी मंगेश कांबळे याने चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याला आज शिराळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे उभे केले असता 1 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सांगली शहरातील अनेक परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते बांधण्यात येत आहेत। मात्र या रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी गटारीच नसल्याने पावसाचं आणि इतर पाणी रस्त्यावर साचून राहते। गारपीर चौक येथे पावसाचं पाणी साचून राहिल्याने नागरिक रुग्णांची मोठी गैरसोय होते। याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीने महापालिकेवर पाणीफेक निदर्शने करण्यात आली। महापालिकेच्या गेटवर साचलेलं पाणी फेकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलं। दिलेल्या निवेदनात म्हटले, महापालिका हद्दीतील रस्ते गटारी सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून आल्याने रस्ते डांबरीकरणाची निविदा जाहीर केली आहे। रस्ते उकरून डांबरीकरण करण्यात आलं, पण गटारीचं टेंडर हे फक्त कागदावरच घेण्यात आलं। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचून कोट्यवधी रुपयांचे रस्ते पाण्याखाली गेलेत। याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय। असाच कोट्यवधी रुपये खर्च करून सिव्हिल चौक ते गारपीर चौक येथे रस्ता गटार नसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय। याचा निषेध करत सिव्हिल चौक ते गारपीर चौक रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करून गटारी तात्काळ करा या मागणीसाठी महापालिका कार्यालयावर पाणीफेक निदर्शने करण्यात आली। दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले।
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 29 बालके हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली असून त्यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बिभीषण सारंगकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। जिल्ह्यातील 29 बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे येथे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत। ही बालके अत्यंत सुरक्षित हातात आहेत। शस्त्रक्रियेवरून परत आल्यानंतर या बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेला दिसेल। सर्व मुलांना सुदृढ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना आणि प्रयत्नांमधून 0 ते 18 वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता 13 मार्च रोजी मोफत 2D इको शिबिर घेण्यात आले होते। शिबिरांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या 29 बालकांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रियेकरिता आज मोफत प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्थेसह सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथून पाठवण्यात आले। संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम स्वरूपात राबवण्यात येते। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास यांच्या समन्वयाने ही मोहीम राज्यस्तरावर राबवण्याचे निश्चित करण्यात आले। त्यानुसार हा उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 9,000 कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचा संकल्प जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केलाय। 1 एप्रिलपासून शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस पालनासाठी 3 लाख रुपये भांडवल 0% तसेच सर्व महामंडळाच्या लाभार्थींना कर्ज दिलं जातील असंही त्यांनी सांगितलं। जिल्हा बँकेच्या 98व्या वर्धापन दिनी शुक्रवारी अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला। यावेळी संचालक दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। 1 वर्षांनी म्हणजे 28 मार्च 2026 रोजी बँकेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू होते। बँकेच्या वाटचालीबाबत अध्यक्ष नाईक म्हणाले, सांगली संस्थानचे संस्थानिक चिंतामण पटवर्धन यांनी बँकेची स्थापना केवळ 5,000 भाग भांडवलावर केली होती। बँक 98 वर्ष पूर्ण करून 99व्या वर्षात पदार्पण करत आहे। अनेक वादळे आली तरी सद्यस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती सध्या भक्कम आहे। भाग भांडवल 190 कोटी, ठेवी 8,275 कोटी, कर्जे 7,200 कोटी तर एकूण व्यवसाय 15,500 कोटींचा आहे। 31 मार्चला निव्वळ NPA 0% तर ग्रॉस NPA 7.5% वर असेल। बँकेच्या वाढीव 10 शाखांसह 228 शाखांचा विस्तार आहे। महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी निलेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र 24 तासात देशमुख यांचा आयुक्तपदाचा पदभार काढून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना प्रभारी आयुक्तपदाचा पदभार दिला गेला। त्यामुळे महापालिकेत प्रभारी आयुक्तपदावरून संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची नागपूर येथे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली। गुरुवारी प्रभारी आयुक्त म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे पदभार दिला आहे। त्याबाबत महापालिकेला शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी आदेश दिले होते। या विरोधात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली होती। देशमुख यांच्यापेक्षा आपली निवड श्रेणी वरिष्ठ आहे, त्यामुळे हा पदभार आपल्याकडे सोपवणं आवश्यक होतं अशी तक्रार अडसूळ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती। त्यानंतर 24 तासात पुन्हा महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाचा पदभार शासनाने बदललाय। सध्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे पदभार दिला गेलाय तर निलेश देशमुख यांना पुन्हा अतिरिक्त आयुक्त केले। दरम्यान महापालिकेचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त म्हणून निलेश देशमुख यांनी स्वीकारलं। त्यानंतर 2 तासातच प्रभारी आयुक्त पदाचा पदभार रविकांत अडसूळ यांच्याकडे देण्याचे शासनाचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आयुक्त पदावरून संगीत खुर्ची सुरू आहे का अशी चर्चा आता रंगली आहे।